भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला 9,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। त्यासोबत रेशन कार्डच्या आधारावरती 10 वस्तू सुद्धा मिळणार आहे। तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल, पिवळे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा अर्ज सुद्धा करता येणार आहे। बघा, जे रेशनधारक अर्ज करतील त्याच रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला 9,000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 10 वस्तू सुद्धा मिळणार आहेत। बघा, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून रेशनधारकांसाठी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल त्याच नागरिकांना याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। परंतु ज्या नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्या नागरिकांना याचा लाभ सुद्धा घेता येणार नाही। त्यामुळे रेशनधारकांना तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहायचा आहे। ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालणार आहे, कारण त्यांचा वेळ सुद्धा वायाला जाऊ शकतो। ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल त्याच रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये प्रत्येक महिन्याला 9,000 रुपयांची पेन्शन आणि प्रत्येक महिन्याला 10 वस्तू सुद्धा मिळणार आहे। तर बघा, रेशनधारकांना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे राज्यातील 52 लाख रेशनधारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, याचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही अर्ज केला तरच तुम्हाला ही पेन्शन आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यासोबतच रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये या 10 वस्तू हस्तांतर सुद्धा होणार आहेत। तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यासोबतच या पेन्शनचे पैसे कधीपासून रेशनधारकांच्या खात्यामध्ये हस्तांतर होणार आहेत, याच्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे, कसा अर्ज करायचा आहे, याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणकोणत्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून रेशन कार्ड संबंधित महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येणार आहे। बघा, रेशनधारकांना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी हा सर्वात मोठा निर्णय रेशनधारकांना सक्षम बनवण्यासाठी घेतलेला आहे। रेशनधारकांच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे कालपासून याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना याचा अर्ज करता येणार आहे। तर हा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु रेशनधारकांना तुमच्यासाठी अजून काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर त्या आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात, जेणेकरून ज्यांना याचा अर्ज करायचा असेल ते रेशनधारक याचा अर्ज प्राथमिक स्वरूपामध्ये करणार आहेत। बघा, रेशनधारकांना जो दुसरा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती 3 गॅस सुद्धा मिळणार आहे। त्यासोबतच रेशनधारकांना तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी अशा योजनांचा लाभ देण्यात येणार आहे। त्यासोबत रेशनधारकांना घरकुल योजनेचा लाभ, मोफत 3 गॅस सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत रेशनधारकांना जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायासाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। ज्यांना व्यवसाय करायचा असेल किंवा भांडवलाची गरज असेल त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आनंदाचे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। बघा, आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या सर्व गोष्टींचं समर्थन सुद्धा करण्यात आलेलं आहे। म्हणजेच एकंदरीत पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना 9,000 रुपयांची पेन्शन, 5 योजनांचे अर्ज आणि 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत। तर या योजना कोणकोणत्या होत्या ते सुद्धा आपण बघितले आहेत, परंतु या योजनेचे अर्ज कुठे करायचे आहेत, कसे करायचे आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून ज्या रेशनधारकांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी, घरकुल योजना, शेळी पालन योजना अशा योजनांचे अर्ज करायचे असतील तर ते रेशनधारक अर्ज सुद्धा करून टाकतील। बघा, व्हिडिओ
व्हिडिओच्या शेवटला आपण योजनांचे अर्ज कसे करायचे आहेत, कुठे करायचे ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु आता आपण 2 मिनिटांमध्ये बघून घेऊयात की रेशन धारकांना हे जे 9000 रुपये मिळणार आहेत तर हे 9000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत, म्हणजेच तुम्हाला हे पैसे रेशन दुकानांमध्ये मिळणार आहेत का थेट तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। ती माहिती पाहण्या अगोदर रेशन धारकांना तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असावे तरच तुम्हाला याचला प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। प्रत्येक महिन्याला 9000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। त्यासोबत तुम्हाला 3 गॅस सुद्धा वितरित केले जाणार आहेत, म्हणजेच गॅस कनेक्शनसाठी राज्य सरकारकडून अनुदान सुद्धा विस्तार केले जाणार आहे। जर तुमच्या घरामध्ये चूल असेल किंवा घरामध्ये अगोदरपासून गॅस असेल तरी पण तुम्हाला याचला प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। म्हणजेच ज्या रेशनधारकांच्या घरामध्ये फक्त चूल असेल त्यांना गॅस फ्री मध्ये दिला जाईल। त्यानंतर प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस सुद्धा मिळणार आहे। एकंदरीत रेशन धारकांसाठी भरपूर आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, परंतु याच्यासाठी ज्या पात्रता घाललेल्या आहेत, जे नियम लावण्यात आलेले आहेत ते नियम आणि पात्रता सुद्धा बघून घेऊया। परंतु रेशन धारकांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर त्या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड बंद सुद्धा होणार आहे। कारण राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या अशा काही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की काही रेशनधारक अशा प्रमाणे आहेत की म्हणजे ते रेशन दुकानांमधून धान्य घेतात आणि तेच धान्य आपल्या गावामधील किराणा दुकानांमध्ये विकत आहेत। बघा अशा प्रकारची घटना राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेली आहे। भरपूर रेशनधारक त्या रेशन धान्याचा वापर आपल्या स्वतःच्या जेवणामध्ये करत नाहीत, तर ते रेशनचं धान्य असतं, म्हणजेच गहू असतात, तांदूळ असतात, तर अशा प्रकारचे धान्य गावामधील किराणा दुकान असेल किंवा दुसऱ्या व्यक्तींना विकत आहेत। अशा प्रकारची माहिती राज्य सरकारला सुद्धा मिळालेली आहे। जर तुम्ही अशा प्रकारचे कृत्य करत असाल तर तुमचा अर्ज रद्द होणार आहे। तुम्हाला 9000 रुपयांची पेन्शन मिळणार नाही, तुम्हाला रेशन कार्डवरती 10 वस्तू मिळणार नाहीत आणि तुमचं रेशन कार्ड बंद सुद्धा होणार आहे। कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त गरजू नागरिकांसाठी रेशन कार्ड राहणार आहे। त्यांना प्रत्येक महिन्याला 9000 रुपयांची पेन्शन आणि या 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत। बघा रेशन धारकांना राज्यामधील 52 लाख लोकांकडे 52 लाख नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि यांच्यासाठीच या 9000 रुपयांची पेन्शन आणि या 10 वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये सुरू करण्यात आलेला आहे। याचा अर्ज तुम्हाला सुद्धा करता येणार आहे। परंतु पात्रतेमध्ये बसत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 9000 रुपयांची पेन्शन 10 वस्तू मिळणार नाहीत आणि तुमचं रेशन कार्ड सरेंडर सुद्धा होणार आहे। तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयामधील अन्न पुरवठा विभागामध्ये हे रेशन कार्ड सरेंडर सुद्धा करायचं आहे। तर बघा रेशन धारकांना तुम्हाला काही महत्त्वाची माहिती होती, ती महत्त्वाची माहिती दिलेली आहे। आता आपण थेट आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा मेन मुद्दा म्हणजे रेशन धारकांना कोणकोणत्या 10 वस्तू मिळणार आहेत, या 10 वस्तू कशा पद्धतीने मिळणार आहेत, याच्यासाठी कुठे आणि कसा अर्ज करायचा आहे, किती हजार रुपयांची पेन्शन प्रत्येक महिन्याला खात्यामध्ये विस्तार होईल, कोणत्या रेशन धारकांना लाभ घेता येईल याची संपूर्ण माहिती एका मिनिटामध्ये बघणार आहोत। त्यामुळे 1 मिनिट तुम्ही काही महत्त्वाचं काम करत असाल तर ते काम 1 मिनिट बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ पाहायचा आहे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच हा व्हिडिओ पहा, जर पांढरे रेशन कार्ड असेल तर तुमचा वेळ सुद्धा वायाला जाऊ शकतो, तुम्हाला याच्यामधून कोणताही फायदा होणार नाही, तुम्हाला कोणताही लाभ याच्यामधून मिळणार नाही। तर बघा रेशन धारकांना याचा अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे ते आपण बघणार आहोत। परंतु सर्वात अगोदर पात्रता बघून घेऊयात। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत सुद्धा पाहायचा आहे, अन्यथा हा व्हिडिओ पाहून फायदा सुद्धा होणार नाही। म्हणजेच रेशन धारकांना जे रेशनधारक पात्रतेमध्ये बसत असतील त्याच रेशन धारकांना 10 वस्तू 9000 रुपयांची पेन्शन, शेळी पालन योजना, शिलाई मशीन योजना, पेटाची गिरणी योजना, घरकुल योजना, त्यासोबत अनुदान सुद्धा विस्तार होणार आहे। बघा आता आपण 4 पात्रता बघत आहोत, तुम्ही सुद्धा कान देऊन काळजीपूर्वक या 4 पात्रता सुद्धा
ऐकायच्या आहेत। जर तुम्ही या 4 पात्रता ऐकल्या तर तुमचा या ठिकाणी फायदा होईल आणि जर तुम्ही त्या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमचा डबल फायदा सुद्धा होणार आहे। तर बघा रेशन धारकांनो, या 4 पात्रतांपैकी जे पहिली पात्रता लावण्यात आलेले आहे तर ते पहिली पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। बघा, पहिलीच पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असावे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। बघा, पहिल्या पात्रतेमध्ये 90% रेशनधारक पात्र सुद्धा ठरणार आहे, 10% रेशनधारक याच्यामधून वगळण्यात सुद्धा येणार आहे। त्यासोबत जे दुसरी पात्रता लावण्यात आलेले आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे 5 वर्षांपासून रेशन कार्ड असायला पाहिजे। बघा, ज्यांचं जुनं रेशन कार्ड असेल त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे। ज्या नागरिकांनी या वर्षामध्ये रेशन कार्ड काढलेलं असेल त्यांना या 10 वस्तूंचा लाभ आणि 9,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ घेता येणार नाही। ज्यांचं रेशन कार्ड 5 वर्षांपूर्वी काढलेलं असेल किंवा अगोदरपासून जुनं रेशन कार्ड असेल त्यांनाच याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। त्यासोबत जे तिसरी पात्रता लावण्यात आलेले आहे तर ते तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। बघा, ज्या रेशनधारकांचं उत्पन्न या 2025 सालामध्ये 2.5 म्हणजेच 2.5 लाखांच्या वरती गेलेलं असेल त्या रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार नाही। ज्या रेशनधारकांचं उत्पन्न या 2025 सालामध्ये 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, तुम्ही जर 2.5 लाखांचा उत्पन्नाचा दाखला काढलेला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ सुद्धा घेता येणार आहे। त्यासोबत जे चौथी पात्रता लावण्यात आलेले आहे तर ते चौथी पात्रता म्हणजे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत तरच तुम्हाला याचा अर्ज सुद्धा करता येणार आहे। बघा, रेशनधारकांना 4 पात्रता सांगितलेल्या आहेत। पहिली पात्रता पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, दुसरी पात्रता 5 वर्षांपूर्वी रेशन कार्ड काढलेलं असावं, तिसरी पात्रता 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असायला पाहिजे आणि शेवटची पात्रता म्हणजे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। बघा, तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल आणि तुमच्या घरामधील कोणती व्यक्ती सरकारी कर्मचारी नसेल, पेन्शनधारक नसेल, सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसेल, तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे ट्रक नसेल, पॉकलँड नसेल, जेसीबी नसेल, यांसारखी मोठमोठी वाहने नसतील तरच तुम्हाला 9,000 रुपयांची पेन्शन आणि तुम्हाला या 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहे। तर बघा रेशनधारकांनो, आता आपण पात्रता बघितलेल्या आहेत। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल म्हणजेच जे रेशनधारक पात्रतेमध्ये बसलेले असतील त्याच रेशनधारकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। जे रेशनधारक पात्रतेमध्ये बसलेले नसतील त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल, कारण ते पात्रतेमध्ये बसत नसतील तर त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये होणार नाही। बघा, पात्रता बघितलेले आहेत। आता आपण थेट कागदपत्रे बघून घेऊयात, त्यानंतर लगेच अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा रेशनधारकांनो, तुमच्याकडे पहिलं कागदपत्र म्हणजे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड, त्या रेशन कार्डची झेरॉक्स लागणार आहे। दुसरं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, परंतु रेशनधारकांना जर तुमचा आधार कार्ड 10 वर्षांपूर्वीचा जुना असेल तर ते आधार कार्ड अपडेट करायचं आहे। त्या आधार कार्डला तुमच्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे। तर बघा रेशनधारकांना पहिलं कागदपत्र रेशन कार्डची झेरॉक्स, दुसरं कागदपत्र आधार कार्ड, तिसरं कागदपत्र बँक पासबुक। बघा, तुमचं कोणत्याही बँकेमध्ये बँक पासबुक असू द्या, तुम्हाला या 9,000 रुपयांची पेन्शन घेण्यासाठी बँक पासबुक सुद्धा लागणार आहे। त्यासोबत छोट्या आकाराचे 2 फोटो लागणार आहेत। तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यासाठी उत्पन्नाचा दाखला, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात यासाठी रहिवासी दाखला सुद्धा लागणार आहे। बघा, अशा प्रकारची 5 ते 6 कागदपत्रे, त्यासोबतच मतदान कार्ड, पॅन कार्ड म्हणजेच ही आपली रेग्युलर जी कागदपत्रे आहेत तेच कागदपत्रे तुम्हाला सुद्धा लागणार आहेत। बघा, आता आपण पात्रता बघितली, कागदपत्रे सुद्धा बघितले आहेत। आता आपण थेट अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। त्यासोबत योजनांचे अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा रेशनधारकांना, या ज्या 5 योजना आहेत याच्यामध्ये शेलाई मशीन योजना, पेटाची गिरणी योजना, घरकुल योजना, शेळी पालन योजना आणि तुम्हाला अनुदान पाहिजे असेल अशा प्रकारच्या ज्या 5 योजना आहेत तर त्या 5 योजनांचे अर्ज लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू सुद्धा
करण्यात येणार आहे। तुम्ही सर्व कागदपत्रे काढायची आहे। तर बघा रेशनधारकांनो, आता आपण थेट बघून घेऊयात की या 9,000 रुपयांच्या पेन्शनसाठी आणि या 10 वस्तूंसाठी कुठे अर्ज करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा सर्वात अगोदर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा रेशनधारकांनो, तुम्हाला राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या आधारावरती मोफत किराणा सुद्धा मिळणार आहे। तर या किराण्यांमध्ये 10 वस्तू मिळणार आहेत। त्याच्यामध्ये गहू मिळणार आहे, तांदूळ मिळणार आहे, साखर मिळणार आहे, मोहरीचे तेल, विविध प्रकारच्या डाळी, मसाल्याचे पदार्थ, सोयाबीन, मीठ, मैदा, साखर, हरभरा यांसारख्या 10 वस्तू सुद्धा मिळणार आहेत। त्यासोबत रेशनधारकांना हे जे 9,000 रुपये मिळणार आहेत, तर हे 9,000 रुपये महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांना हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तर बघा रेशनधारकांना त्या 14 जिल्ह्यांची यादी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे। ज्यांचा जिल्हा असेल